श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. स्वामींचे असे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस. माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस. आपण काही मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुख दुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. तुम्ही माझ्यापर्यंत पोचू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला तयार करा, मी स्वतः तुमच्या जवळ येईल. विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. स्वामी म्हणतात, एकच कर, माणूस म्हणून जग. कधी कोणाला दुखवू नको, कधी कोणावर रागवू नको. माणूस म्हणून जन्मास आला, माणुसकी मात्र कधी विसरू नकोस. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच देऊ नये, स्वामी ठेवतील त्यात समाधान मानावे, याचेच नाव वैराग्य. कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय झालोय. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते पण साथ नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबतच आहे. वाईट प्रसंगात सर्वच साथ सोडतात, फक्त स्वामीच आहेत जे आयुष्यभर सावलीसारखे सोबत असतात. दिवा जळता हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे. तसे भगवंताच्या अनुसंधात राहण्यासाठी त्यांचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. आज जाणारा श्वासही तुमचा नसतो. मग तुमच्या वाटेला आलेले दुःख तुम्ही आपले समजून का बसलात? देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उधार ठेवत नाही. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामीनामाचा, निदान मन तरी शांत होऊन जाईल. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल. जिथे सर्व यंत्र थांबतात तिथून स्वामींचा मंत्र चालू होतो. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही
आणि कष्टाचं संपत नाही. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी. ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज असतात. विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नाही, तो म्हणजे श्री स्वामी दरबार. फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची. तुझ्या चरणी ठेवू माता, धरावे तुझे पाय, आयुष्याचे सार्थक करेल माझी स्वामी माय. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसना मिळत नाही, ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. या दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा सर्वात चांगल्या आहेत, एकतर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात. स्वामी म्हणतात, रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. जीवनात श्वास आणि विश्वासाची एकच समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात. आपण कायम स्वतःला म्हटलं पाहिजे, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होतं. स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हरणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. स्वामी सांगतात, आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले. जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही. स्वामींचं नाव मुखात असले की कितीही मोठी संकटे आले तर त्याच्यावर मात होतेच. हीच स्वामीनामाची ताकद आहे. स्वामी म्हणतात, लहान लहान गोष्टीत आम्ही दिसू लागलो की मोठी मोठी ध्येय आपोआप पूर्ण होतात. घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपल्यालाच त्रास देतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली, स्वामी महाराज तुम्ही आमची गुरु माऊली. स्वामी या नावातच एक ताकद आहे. सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे. जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे. बाळा काय रे, कसला विचार करतोय, ते सोडून दे. अजून काही दिवस सहन कर फक्त. हार मानू नकोस, वेळ वाईट आहे. आयुष्यात असे अनेक दुःख जातील, हे तर सगळ्यांसोबत होत असतं. थोडा संयम बाळग, कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते. तू टेन्शन घेऊन अतिविचार करत बसू नकोस. वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा. न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहू, घाबरू नको. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा, असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. मी नशिबापेक्षा माझ्या स्वामींवर जास्त विश्वास ठेवतो, कारण नशीब खूप वेळा बदलतं, पण माझे स्वामी समर्थ अजूनही तेच आहेत. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला हवे तसे घडत नसेल तर परमेश्वराचे आभार मान, कारण तुझ्या नाही तर त्याच्या पद्धतीने ते घडत आहे. म्हणजेच तुझ्या जीवनाला आकार निश्चित मिळणार, कारण माठाला किंमत तेव्हाच येते जेव्हा कुंभार त्याला घडवतो. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी नामस्मरणाची चावी वापरावी. स्वामी सेवेची घ्या रे तुम्ही आन, सापडेल तुम्हाला स्वामी कृपेची खान. नित्य करील जो स्वामी स्मरण, स्वामीस कसे पडेल त्याचे विस्मरण. जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल
त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही. अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. मीचा स्वा केल्यावर जे स्वतः प्रकटते त्या तत्वाचे नाव म्हणजे स्वामी. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. कोण म्हणतं स्वामी महाराज दिसत नाहीत? स्वामीच दिसतात जेव्हा बाकी काहीच दिसत नाही. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. श्री स्वामी म्हणतात, आयुष्याची पिशवी थोडी रिकामीच असावी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार लवकर येतो. स्वामीराया, हृदयात तू सामावला आहेस. डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतरचा प्रवास तुझ्यासोबतच आहे. स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. स्वामी म्हणतात, जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने स्वामीनाम घेणे हेच एक औषध घ्यावे. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोऱ्याने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही स्वामीनामाची कास घट्ट धरली म्हणजे काळ काही करू शकणार नाही. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. व्यवहारात आपण एकमेकावर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधानात देईल. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला? तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, गर्व, वासना, काम, क्रोध, लोभ, मत्सर. काळ किती वाईट असू द्या, पण काळजात स्वामी असतील तर विजय तुमचाच. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा. बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत. एक पैसा आणि दुसरी विद्या. दोन्हीपासून मी कोणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि ती घातक असते. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. हे समर्था, तू स्रोत आहेस. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व भक्तींचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातूनच सर्व उत्पन्न होते. तू नियंत्रित करतोस आणि तुझ्यातच सर्व विलीन होत आहे. आज आम्हा बालकांना ही प्रेरणा दिली, तुला धन्यवाद. स्वामीनामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोष्ट गोड नाही. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी आजपर्यंत तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त केले. अनंत चुका पदरात घेतल्यात. चुकत असताना
तुम्ही सन्मार्गावर आणले, जीवन आनंद उत्साहाने फुलवले. तुमच्या कृपेनेच जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेछायेत आयुष्य भरून जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच मागणे. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम विश्वासभाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली. तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे. तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करवून घे. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे, पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. श्री स्वामी समर्थचा नेमका अर्थ काय? षडाक्षरी स्वामी नाम. श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ओम नमः शिवाय, दुर्गाये नमः. श्री गुरुचरित्र हे ज्या प्रकारचे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासोच्छ्वासावर अजपा जप सदान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान, चित्तशुद्धीकरण योगातून सहज होते. या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्यायोग्य आत्मचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो. स्वामी समर्थ या सद्गुरू ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा मतितार्थ. श्री याचा अर्थ स्वय श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रय स्वामी महाराज. स्वामी याचा अर्थ स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहभाव, रिपुगुण व इच्छा, अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा. समर्थ याचा अर्थ संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्यायोगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरुकृपे अंकित करा. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चला, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. लक्षात ठेवा, चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करतो. त्यामुळे कायम संगत चांगली ठेवा. जन्माला आलो आणि तुझा भक्त झालो, याहून अधिक आनंद कोणता समर्था. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तोच समर्थ आहे जो आयुष्यभर सावलीसारखा सोबत असतो. स्वामी समर्थ या शब्दांनी जाग आज आली. गुरुचरणावर श्रद्धा आता पूर्ण स्थिर झाली. जाणतो मी ही किमया स्वामी तुम्हीच केली. स्वामी म्हणतात, तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग. तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करीन. प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो. म्हणूनच म्हणतात की प्रयत्नाती परमेश्वर. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आणि स्वामींचे नामस्मरण हे सर्वात उत्तम औषध. स्वामी नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष मिळतोच. ज्याला स्वामी नामाची गोडी लागली, ज्याने सर्व चिंता स्वामीवर सोपवली, त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याचा योगक्षेम वाहे स्वय स्वामी माऊली. स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव
कायम माझ्या मुखात आहे. झुकवीन मस्तक तुझ्या पावली, नाम घेतो तुझे स्वामी माऊली. वरदहस्त लाभो तुझा सर्वासी, सुखे ठेव सदैव आम्हा लेकरासी. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ, मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थे बोलेल तो होईल दुखी, समर्थ नामास रोज स्मरावे. माय बापास कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख ते अपरंपार. प्रत्येक क्षणाला स्वामी महाराजांचे नामस्मरण सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांचा द्विगुणी होईल. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला सांगा की आपले स्वामी किती मोठे आहेत. प्रत्येकाचं मन जपत राहायचं. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, आपल्या मनाचं काय? आपल्या मनाचा कोणीच विचार करत नाही का? अशा वेळी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कुणीतरी आहे आपला विचार करणारा. तुमच्या अगोदरही कोणी नव्हते, तुमच्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल. ज्याच्या मुखी स्वामींचे नाम त्याच्या आयुष्यात दुःखाचे काय काम. त्यामुळे आपल्या मुखात कायम स्वामींचे नाम असले पाहिजे. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल. प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही या जगात. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे जावे लागेल. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच. तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर बोल. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडेच वेळ नसतो. मला तुमची खूप गरज आहे स्वामी. मला कधीच एकटं सोडू नका. माझे सर्वस्व फक्त तुम्हीच समर्थ. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचा प्रयत्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचीही घेऊ नका. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. कधीकधी असा प्रसंग येतो की आपल्याला या जगात स्वामीशिवाय कोणीही नाही हे सिद्ध होते. तर स्वामींचे असे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामींनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे, ते पुढेही नेतील, फक्त विश्वास ठेवा. जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल. त्यामुळे आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. सदैव तुम्ही स्वामी नामाचा जप करा, कधी न लागे तुम्हास दुःखाचा वारा. आलेले तुमचे संकटही जाईल माघारा. नक्की येईल अनुभव तुम्हा जगा वेगळा. तेव्हा कळेल स्वामी नामाचा अर्थ खरा. सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही. स्वामींचे ध्यास लागणे म्हणजेच
स्वामींनी आपल्यावर केलेली कृपा. संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहेत. तेच लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्यांनी जे दिलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो. अति तेथे माती. कोणतीही गोष्ट अति केली की त्याची माती होते. परंतु नामस्मरण करा, तो दिवस तुमचा सत्कारणी लागतो. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर किती वाईट परिस्थिती असो मार्ग निघतो. का भरकटत आहेस? सावर स्वतःला. मी तुझ्यात आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल तुझी पाठ. त्यावेळी घाबरू नको. स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. स्वामी म्हणतात या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही असंच असतं. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकत नाही. बसता उठता चालता बोलता मुखी असे स्वामी समर्थाचे नाम. कुणीही अडवले तरी धावून स्वामी करतील त्यांचे काम. कायमस्वरूपी एकमेकाशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कोणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव ठेवा. जाणले समर्था तुम्ही माझे मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यात तुला कसल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. भाग्याकडून जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी ते तुमची निराशा करेल आणि कर्मावर तुम्ही जेवढा जोर द्याल ते नेहमीच अपेक्षापेक्षा जास्त देणार. देव पावतो की माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जीवनात असेल स्वार्थ कसा होईल परमार्थ. सर्व जाईल व्यर्थ म्हणून म्हणा नेहमीच श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्याला चिंताच देतात. आपण जर त्यांच्याकडे नामस्मरण करता करता आनंद मागितला तर ते आपल्याला आनंदच देतील. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होऊ शकत नाही. समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्यालाही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस. कोणाच्या वाईट विचार केल्याने आमचं वाईट होणार नाही, कारण शेवटी करता आणि करविता हे स्वामीच आहेत. स्वामींवर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता स्वामींना असेल. खरंच महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पित्याची छाया, तुमविन स्वामी मी पार्थो कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहेत हेच समजत नाही लवकर, पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतातच. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने, भक्तीने, सेवेने सगळी दुःख नष्ट होतात. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे थेट नाते आहे. प्रत्येक व्यक्ती माझ्याच इच्छेने माझ्या दरबारात येतो आणि प्रत्येकाच्या समस्येवरील उत्तर मी
तयार केले आहे. योग्य वेळी त्याला ते उत्तर भेटणार आहे आणि त्याची समस्या नक्कीच दूर होणार आहे. हे स्वामी समर्थ महाराज सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ ही प्रार्थना करावी. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. आजचा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. हा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.